नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ग्रो लर्न इन्स्पायर या युट्यूब चॅनलवरती. आशा करतो की तुम्ही चांगले आहात. तर आजचा आपला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. यामध्ये सायमल्टेनियसली इक्वेशन ग्राफिकल मेथडने कसे सॉल्व्ह करतात. चला तर आज बघूया. ग्राफिकल मेथड आज बघणार आहोत आपण. ग्राफिकल मेथडनं सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व्ह करतात आणि त्याचे सोल्युशन कसं काढतात. फॉर एक्झाम्पल दोन इक्वेशन घेतो. हे इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पेअर ऑफ इक्वेशन आहे. यामध्ये हे 2x चा कोएफिशिएंट a1 आहे, y चा कोएफिशिएंट b1 आहे आणि हा c1 आहे. हा a2 आहे, b2 आहे, c2 आहे. म्हणजे सिंपल हे आपले इक्वेशन ax प्लस by इक्वल्स टू c या फॉर्म मध्ये आहे. सिंपल. त्यामुळे आपण त्याला a1 a2 b1 b2 c1 c2 असे नाव दिले. तर ग्राफिकल मेथड मध्ये 3 केस असतात. पहिली केस, दुसरी केस, तिसरी केस. पहिल्या केस मध्ये या दोन्ही इक्वेशनचे लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करत असेल तर ते त्याचं युनिक सोल्युशन निघते. युनिक सोल्युशन म्हणजे त्याचे कोएफिशिएंट व्हेरिएबल x आणि y याची व्हॅल्यू निघते. तर या दोन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं दोन लाईन ओव्हरलॅप करत असतील तर त्याचं सोल्युशन हे इन्फायनाइट असते. इन्फायनाइट सोल्युशन निघते त्या लाईनचं. आणि दोन्ही पेअर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनचं दोन्ही लाईन पॅरलल येत असतील ग्राफवर शो होते. ग्राफवर जर पॅरलल येत असतील तर त्याचं सोल्युशन नो सोल्युशन, आपल्याला सोल्युशन भेटत नाही. असे 3 केस आहेत ग्राफिकल मेथड मध्ये. तर केस नंबर 1 मध्ये a1 by a2 is not equals to b1 by b2. हे केस 1 मध्ये ही कंडिशन फुलफिल होते म्हणजे होच लागते, तरच ते दोन लाईन इंटरसेक्ट करतात. केस 2 मध्ये a1 by a2 is equals to b1 by b2 is equals to c1 by c2. ही कंडिशन फुलफिल होते केस नंबर 2 मध्ये. आणि केस नंबर 3 मध्ये a1 by a2 is equals to b1 by b2 is not equals to c1 by c2. ही कंडिशन केस नंबर 3 मध्ये होते जर दोन लाईन पॅरलल असतील तर. तर आपण ग्राफवर बघणार आहोत. एक्झाम्पल घेऊ. x plus y is equals to 4. दुसरं इक्वेशन आहे 2x minus y equals to 2. इक्वेशन 1, इक्वेशन 2. तर याच्यामध्ये आपण कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काढू. a1 by a2 ची व्हॅल्यू किती आहे 1/2. a1 किती आहे, काही नाही म्हणजे इथे 1 आहे. b1 by b2 ची व्हॅल्यू 1/-1 म्हणजे -1. हे -1 हे 1/2. आणि c1 by c2 ची व्हॅल्यू आहे 4/2 म्हणजे 2. हे a1 by a2, हे b1 by b2 आणि c1 by c2. तर 3 केस नुसार कोणती केस फुलफिल होते. a1 by a2 is not equals to b1 by b2 म्हणजे ही कंडिशन फुलफिल होते. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं कळते
की दोन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतील म्हणते, म्हणजे करतीलच. आपण ग्राफवर पण बघणार आहोत. +1 2 3 4 5 6 +1 2 3 4 -1 -2 -3 हे आपलं आहे एक्स ऍक्सिस आणि हे आहे आपलं वाय ऍक्सिस. ओके, -1 -2 -3 -4 हे झालं आपला ग्राफ. पहिल्यांदा आपण या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट लिहून घेऊ. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन नंबर 1 चं x + y = 4 याचे व्हेरिएबल xy, x, y. दुसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x - y = 2 याचे व्हेरिएबल x, y. ओके, अज्युम करूत आपण x ची व्हॅल्यू मी 1 धरली, x ची व्हॅल्यू मी इथे 1 ठेवली तर y ची व्हॅल्यू किती येईल? x + y = 4 मध्ये x ची व्हॅल्यू मी 1 ठेवली तर y = 4 - 1 y किती येईल? 3 येईल. त्याचे व्हेरिएबल काय झाले? 1, 3. x ची व्हॅल्यू मी 2 ठेवली तर याच इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 2 ठेवली मी तर y = 2. 4 - 2 2. तर 2, 2 हे आपले निघले व्हेरिएबल. या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू मी समजा 3 ठेवली तर 2x - y = 2 मध्ये पुट इक्वेशन x = 3. 6 - y = 2 तर y = -y = 2 +6 इकडे जाऊन -6 म्हणजे y = 4. 3, 4. इथे x ची व्हॅल्यू समजा मी 4 ठेवली. या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 4 ठेवली तर 8 - y = 2 -y = 2 -8 -6 y = 6. ओके, तर इथे काय येईल? 6 4, 6. तर हे जे आपले व्हेरिएबल आले आहेत आपण ग्राफवर प्लॉट करू. पहिलं इक्वेशन आपलं x + y = 4 यामध्ये x1 आणि y3. x1 आहे 1, y किती आहे? 3. इथे एक डॉट काढू असा. त्यानंतर आहे x व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 2. x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 2. इथे येईल डॉट. ओके, ही लाईन कशी होईल? थोडी क्रॉस जात आहे. ठीक आहे, समजून घ्या. 2, 2 1, 3. ओके, हे कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची लाईन आहे? x + y = 4. आता सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपण व्हेरिएबल पुट करू ग्राफवर. 3, 4. 3 कुठे आहे? 3. 4 कुठे आहे? 4. इथे येईल. ओके, हे 4 असं, हे 3 असं. ओके, सेकंड आहे 4, 6 म्हणजे x वर 4, y वर 5, 6 इथे येईल. ओके, y वर 6 येईल, 4 इथे येईल, ग्राफ येईल इथे. ओके, असा ग्राफ येईल थोडा. तर हे इंटरसेक्ट करतात, या 2 वर करतात थोडं आपल्याला असं. ओके, तर हे आपलं
क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणता आहे? 2x मायनस y इज इक्वल्स टू 2. आता एक्झॅक्ट येत नाही इथे, कारण का ग्राफ नाहीये हा. व्हाईट बोर्डवर मी सहज एक्सप्लेन करतो, समजून घ्या. ओके, तर दोन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या लाईनी आपण ड्रॉ केल्या. हे सेकंड, हे फर्स्ट. तर दोन्ही ते इंटरसेक्ट कुठं करतात? या पॉइंटवर. तर हे पॉइंट झाले आपले पेअर ऑफ ऑर्डर, म्हणजे x इक्वल्स टू 2 आणि y इक्वल्स टू 2. हे जे आपले पेअर ऑफ ऑर्डर, म्हणजे हे इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. ह्या इक्वेशनचं, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आहे हे. तर आशा करतो आपल्याला हे ग्राफ समजला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनंट कसं काढायचं बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.